होय निलकंठनाथा, मृत्यूचे दैवत असलेल्या त्या जमाकडे सर्वजण खडतर कापत आहे. असुराची सेवा करत आहे. देव हो, तुम्ही मुळीच घाबरू नका. मी सदैव तुमच्या पाठीशी उभा आहे. होय पण आता तुला सर्व काही तुम्ही जास्त वेळ लावता त्याचा काही करा. पार्वतीला दिलेल्या वचनाप्रमाणे पार्वती व तिची सखी जया यांच्या समवेत लवकरच एका नव्या रूपाने अवताराची सुरुवात होणार आहे. शिवशंभोचे राज्य हे बघ माझ्या बरोबर युद्धात पराभूत होऊन आलेले हे बघ दोघे जण इकडे झाले. मला शिवा तुझा मृत्यू काळ आता जवळ आहे म्हणून तो तुझी बडबड करत आहे. हे सदाशिवा, अरे मृत्यू ज्याच्या नावाने खडतर कापतो, अरे त्याला मृत्यूचे भय कसले. ब्रह्मदेवाच्या वरप्राप्तीमुळे तुझ्या अंगी जो उन्मत्तपणा माजलाय, तुझ्या राक्षसी मनोवृत्तीला आणि अविवेकी बुद्धीला आळा घालण्यासाठी जा शंकर इथे उभा आहे. अरे शंकरा, अरे या बल्लासुराने हजारो लढाया केल्या आणि प्रत्येक लढाईत त्याने विजय मिळवलाय आणि तुझा पराभव करून या त्रिभुवनाचा अधिपती होणार आहे मी. युद्धाला तयार हो, युद्धाला तयार. अरे माझा पराक्रम पाहून सगळे देव पळून गेले. आपण आपल्या नगरीत जाऊन आपल्या विजयाचा आनंद उत्सव साजरा करू.